सेना म्हणे खून सांगितली संतिया, परते विश्रांती न मिळे जीवा. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. आनंदे केशवा भेटताची, जाता पंढरीसी. सर्वांना नमस्कार. आमची निव्वळ निव्वळ भक्ती मार्ग दिंडी असं एक हाय. निव्वळ निव्वळ भक्ती मार्ग म्हणजे काय? म्हणजे हा, तुम्हाला तो प्रश्न पडला, आता विनोद होणार याच्यावर. आता झालंय कसं माहितीये का, निव्वळ निव्वळ भक्ती मार्ग याचा एक अर्थ आहे का, आम्ही रचलेला एक वेगळा आहे. याचं कारण का, 24 तास जसा आम्ही नाम सप्ताह करतो, अखंड हरिनाम सप्ताह, हा अखंड हरिनाम सप्ताह 11 दिवसाचे हे अनुष्ठान आहे. घरी बसून घरी संसार करता करता माणसाला घडत नाही, म्हणून 11 दिवसाचे अनुष्ठान आहे. 11 दिवशी वारी चालत चाललेलं आहे, कारंजा ते मिरज मार्गे पंढरपूर. हे एक अनुष्ठान आहे, हे एक तप आहे. आणि निव्वळ निव्वळ भक्तिमार्ग याचा अर्थ आहे, अनेक दिवसाचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये सकाळी काकडा, सकाळी पहाटे पहाटे शुद्ध सांप्रदायिक काकडा, दुसरं लगेच भोपाळ्या वगैरे सगळ्या गवळणी वगैरे झाल्या की नाश्त्याची सोय, लगेच गाथ्यावरचं भजन कितीपर्यंत, 11 पर्यंत भजन, कायम गाथ्यावरचं भजन. 11 जेवण झालं की जरासं एक तासभर विश्रांती, लगेच प्रवास चालू 3ला, आणि तिथंही गाथ्यावरचं भजन. मला एवढं सगळ्यांना विनंती करून सांगायचं आहे, बाजारी भजन म्हणायचंच नाही. आणि सगळ्या तमाम वारकऱ्यांना माझी कळकळीची विनंती की इतरच अभंग न म्हणता जे अभंग संतांच्या मुखातून पडलेले आहेत ते म्हणल्यामध्ये जो आनंद आहे तो की वेगळा. कारण का, ती जी वाणी आहे अभंगाची, म्हणजे ती वेद मान्य वाणी आहे, देव मान्य वाणी आहे, आणि भगवान परमात्मा प्राप्तीची वाणी आहे. म्हणून संतांच्या मुखातून देव बोललेले आहेत. आता इकडे परत जाऊ की निव्वळ निव्वळ भक्ती मार्ग याचा अर्थ जाता जाता सांगितला. आता दुसरी व्यवस्था अशी आहे, ही विनामूल्य दिंडी आहे. तुम्हाला सांगायचं राहिलं, विनामूल्य दिंडी म्हणजे काय, कुणी पैसे भरायचं नाहीत. कारदगा नरसिंहवाडी मार्गे पंढरपूरला जाण्याकरता कोणी पैसे वगैरे रक्कम भरायची नाही. आणि फक्त परतीच्या प्रवासाला, टेम्पो भाड्याला, येताना फक्त 300 रुपये भरायचं. याचं कारण का, कुणीतरी काहीतरी दिलेलं त्यावर चाललेलं आहे. आणि म्हणून या संसाराच्या धगधगीच्या वातावरणामध्ये घरी परमार्थ घडत नाही, म्हणजे शेतकऱ्याची मुलं एकत्रित येऊन आम्ही हा केलेला सोहळा, म्हणून याला निव्वळ निव्वळ भक्ती मार्ग दिंडी असं नाव दिलेलं आहे.